गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. चला आता सकाळची सुरुवात ना माझ्या गार्डनपासून करते आहे. एकदम छोटंसं गार्डन आहे माझं. त्यात इतकं सुंदर असं गुलाब फुललं आहे. तुम्ही बघितलंच असाल जस्ट 2 मिनिटापूर्वी. त्यानंतर बाकी सगळी झाडं पण खूप छान झाली आहेत, मस्त ग्रो होत आहेत. आणि त्यातल्या त्यात हा जो कॉर्नर आहे ना, याला मला आणखी छान सजवून घ्यायचं आहे. आता तर सध्या ही फुलं लागत आहेत आणि खूप छान उगत आहेत. चला तर आता मी माझ्या घराच्या कामांची सुरुवात करते, कारण असं बोलून चालणार नाही की फक्त गार्डनमध्येच बसायचं आहे, कारण अजूनही भरपूर कामं आहेत घरात. आत्ता जस्ट आम्ही झोपून उठलो आहेत. आम्ही म्हणण्यापेक्षा फक्त मीच झोपून उठली आहे. आणि बघा किती सुंदर दिसतो आहे सूर्य. अजूनही पूर्णपणे आला नाही आहे, पण जेवढाही दिसतो आहे खूप सुंदर वाटतं आहे. असं थोडं थोडं फॉगी इन्व्हायरमेंट झालं आहे. थंडी अशी अतिशय नाही आहे, पण तरीसुद्धा थोडासा थंडावा आहे. चला तर आता घरची कामं करायची पण वेळ झाली होती. तर सर्वात आधी ना मी सकाळी रोज माझा सोफा सेट जो आहे तो सगळ्यात आधी क्लीन करून घेते, कारण अवयव त्यावर बसतो आणि भरपूर कचरा पण होत असतो. म्हणजे तो पाय वगैरे काही असं क्लीन करून वर चढत नाही, थोडीफार धूळ डस्ट सगळंच असते. तर त्यामुळे मी सगळ्यात आधी रोज सोफ्याचे कवर जे आहे ते काढून झटकून घेते, आणि त्याच कवरने एकदा झटकून आणखी ते सोफ्याचे जे गाद्या आहे त्याला पण झटकून घेते, म्हणजे धूळ वगैरे असली की ते सगळे निघून जातात. आणि हे माझं रोजचं कंपल्सरी काम आहे. मी एकही दिवस हे सोडत नाही. आणि त्याचबरोबर ना आता जसं की तुम्हाला दिसत आहे की आमचा जो सोफा आहे तो वुडनचा आहे. तर त्यामध्ये ना म्हणजे धूळ पण साठते, कारण बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं काम पण चाललं आहे. तर ते सगळं पण मी रोज क्लीन करून घेते, किंवा कधीतरी अल्टरनेट डेला पण करते. आता असं होते की मावशी रोज काही असं सरकवून वगैरे क्लीन करत नाही, पण आठवड्यातून एकदा मी तिला सरकवायला कंपल्सरी लावते आणि खालून क्लीन करायला लावते, कारण अवीचे टॉईज वगैरे तिथे जातात आणि मग ते धुळीने वगैरे खराब होतात. त्यामुळे असं काहीचं माझं रोजचं काम असते. आता कसं आहे, आमच्याकडे चटई कंपल्सरी लागते, कारण अवयव आजकाल कुठेही झोपायला लागला आहे. झोपायला म्हणजे झोपत नाही, फक्त असं थोडासा ड्रामा करतो. म्हणून मग चटई पण आम्ही टाकून ठेवतो. तर चटईवर खाणं पिणं त्याचं चालतं, आणि कधी कधी तो सुसू पण त्यावर करून घेतो. मग मी ती क्लीन वगैरे करून घेते. आता चला माझं तेवढं काम झालं आहे. आता त्यानंतर माझ्याकडे अजूनही वेळ आहे, कारण कोणीच झोपून उठलं नाही आहे. तर मी म्हटलं निवांत बसून 5 मिनटं माझं चिया सीड वॉटर एन्जॉय करते. काल चुकून ना मी कपमध्येच घातलं, तसं तर मी 1 ग्लास वॉटरमध्ये अर्धा ते पाऊण चम्मच जे आहे ते चिया सीड टाकून देते, आणि त्यानंतर ना ते छान दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत फुगून जातात. आता कसं झालं आहे ना, ही विंडो आम्ही कालच क्लीन करून घेतली संडेला. म्हणजे ते प्रोफेशनल क्लीनर बोलावलं होतं. खूपच भयंकर घाण झालेली ती. तर मी म्हटलं नाही, आपल्याला हे आता करूनच घ्यायला पाहिजे, कारण अवयव तिथे हात वगैरे घालतो त्या छोट्याशा खालच्या फटमध्ये. तर मला ते छान नाही वाटत, म्हणून आम्ही ते क्लीन करून घेतलं. आता मी घराबाहेर पडते आहे. त्याचं रिझन असं आहे की मला दूध आणायचं आहे. दूध माझ्या घरी नव्हतं, आणि इथे माझं आणि आजीचं चाललं होतं की हे जे घर आहे ना खूप छान आहे. तिला खूप आवडतं हे घर, कारण हे मोठं पण आहे, आणि त्याचबरोबर ना इथे प्रकाश भयंकर येतो. आता मोठी विंडो आणखी क्लीन केल्यानंतर आणखी पण छान प्रकाश पडतो इथे. मी दूध घेऊन आली आहे. अवयव प्रीतमला म्हणत होती दूध पितो का, तो म्हणतो हो हो. तर मी म्हटलं घ्या कर, पटकन प्यायला घे. चला असो, आमची अशी गंमत ना नेहमी दिवसातून 50 वेळा चालत असते, आणि याच्याचमुळे आपल्या घरात जीव असतं. म्हणजे कंटिन्यू शांत बसून राहण्याची काहीच गरज नाही आहे. घरात माणसं आहे, त्यांच्याशी बोला, त्यांच्याबरोबर हसी मजाक सगळं चालू द्या, छान वाटतं. घरात ना जीव असतं, असं हसी मजाक चालत असते. आपल्या जे हसण्याची आवाज आहे ना ते घरात फिरते, आणि मला ते खरंच खूप छान वाटतं. आणि हे मी माझ्या मम्मीच्या घरापासून शिकली आहे. माझ्या मम्मीकडे पण ना कंटिन्यू असं हसण्याचं वातावरण असते, बोलण्याचं वातावरण असते. असं अबोलापणा आमच्याकडे कधीच नव्हता, आणि तीच गोष्ट माझ्यात पण आली आहे. खूपदा असं होते की लोक म्हणतात की नाही शांत बसा शांत बसा. हां, तुम्ही मेडिटेट करता आहे, तुम्ही थोड्या वेळ मौन करा, थोड्या वेळ शांत बसा, पण कंटिन्यू तुम्हाला जर शांत बसायचं आहे तर अशा घरात माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होईल. पण आमच्याकडे म्हणजे ठीक आहे, प्रीतम कमी बोलतो, पण जेव्हा मी त्याच्याशी बोलते, मी हसी मजाक करते, तेव्हा तो पण मला थोडाफार रिस्पॉन्स करतो, आणि आता तो बऱ्यापैकी चेंज झाला आहे त्याच्या बिहेवियरमध्ये. चला असो, आता मी छान असा नाश्ता बनवून घेतला आहे. सिम्पल आपले तिखट मिठाचे पराठे केले, दहीबरोबर आम्ही खाणार आहे ते. कारण ना आणखी दुसरा काही नाश्ता बनवायला एवढा वेळ पण नव्हता. हे म्हणण्यापेक्षा ना मला पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं, कारण आज मला थोडं बाहेर पण जायचं आहे. त्यामुळे आता बघा इथे मी प्रीतमला नाश्ता दिला, आणि लगेचच माझं बाळ झोपून उठलंय, पण तो तिथेच उभा आहे आणि कंटिन्यू मम्मी मम्मी करत होता. आणि बाळांचं असते की झोपून उठलं की आई तू मला आधी घे, आणि म्हणूनच अवियूचं पण तिथे चाललं होतं की मला घे म्हणून. तो उठला, तिथे उभा आहे, पण तो बाहेर नाही आला.
बघा आता मी घेतल्यानंतर त्याची परत माझ्याबरोबरची मस्ती सुरू झाली आणि मला पण छान वाटतं, कारण रात्रभर असं आपण त्याला मस्ती करत नाही त्याच्याबरोबर. आणि अव्यू पण भरपूर बोलतो, पण तो क्लिअर बोलत नाही किंवा त्याची भाषा आपल्याला कळत नाही, पण तो कंटिन्यू भरपूर बोलत असतो. आणि आजीने त्याचं बॉन्डिंग तर नेक्स्ट लेवलचं आहे. आता आम्ही दोघं प्रीतमला बघत होतो की अरे बाबा तू पण आमच्याशी खेळ, आमच्याशी मजा कर. आणि हे गाणं ना आता नवीन आलं आहे की जुन्या माहिती नाही, पण आम्हा दोघांना, मला प्रीतमला या गाण्याचं वेड लागलं आहे. अभिजीत सावंत तसंही माझं आधीपासून खूप फेवरेट आहे, त्याचे गाणे मला खूप आवडतात. त्याचा जो पहिला अल्बम सॉन्ग आला होता ना बहलाऊंगावाला, तो तर आम्ही किती हजारो वेळा ऐकला आहे, तरीसुद्धा मन नव्हतं भरत. आणि अजूनही त्याचा हा जो आहे हा मला वाटते म्हणजे पहिलेचं सॉन्ग आहे, त्यालाच त्यांनी परत कंपोज केलं आहे, पण खूपच सुंदर सॉन्ग आहे. मराठीमधलं सॉन्ग आहे, रुपेरी वाळूत म्हणून आहे, तुम्ही नक्की एकदा म्हणजे ऐका, खूपच सुंदर सॉन्ग आहे. आणि त्यातल्या त्यात ती जी हिरोईन आहे ना ती पण खूप छान आहे. चला आता माझी इथे आंघोळ वगैरे झाली आहे छान. त्यानंतर कपडे वगैरे वाळू टाकले आणि अव्यूने पण माझी भरपूर हेल्प केली त्या कपडे वगैरे वाळू टाकण्यामध्ये. एक एक कपडा मला खालून द्यायचा की आई तू वाकू नको, हे घे तुझ्या हातातच घे आणि तिथल्या तिथे तू टाक म्हणून. त्यानंतर ना मी पूजा करायला घेतली आणि मी पूजा करायला घेतली ना तर मोस्ट ऑफ टाईम अव्यू पॉटी करून देतो. मग असं होतं की आता पॉटी केलीच आहे तर चला आधी तुझीच आंघोळ करून देते, म्हणून मी इथे अव्यूची छान आंघोळ करून दिली आहे. आणि तो ना कंटिन्यू याच्याकडे बघत होता. याचं काहीतरी डब्ल्यूवरनं नाव आहे, विंग्स असं काहीतरी म्हणतात त्याला. तर तिथलं जेव्हा तो वारा वगैरे येतो ना तर ते भरपूर हालतं आणि त्याचा आवाज छान वाटतो घरात, मला खूप आवडतो. आणि अव्यू त्याच्याचकडे कंटिन्यू बघत होता. चला आता अव्यूची पण आंघोळ झाली, त्याला छान छान रेडी केलं आहे. आता माझ्या देवबाप्पांची आंघोळ करते आणि त्यांना पण छान छान रेडी करते. त्यानंतर असं होतं ना इथे की मी देवाचे कपडे रोज असं वॉश नाही करत, मी आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं दोनदा वगैरे वॉश करते. जी कृष्णाचे कपडे असतात ना ते मी अल्टरनेट डेला वॉश करत असते. मला माझ्या आत्याने सांगितलेलं की रोज कपडे त्यांचे वॉश करायची गरज नाही आहे, कारण त्यांचे कपडे थोडेसे वर्कचे असतात आणि ते लवकर खराब होऊन जातील. तर तू त्यांना चेंज करत राहायचं आणि मग महिन्यातनं वगैरे एकदा सगळे वॉश करून टाकायचे. आणि माझ्याकडे भरपूर त्यांचे कपडे आहे तर मी त्यांना छान छान कपडे पण घालवत असते. आणि त्यानंतर छान छान अशी फुलं पण चढवून घेतली आहे देवाला. फुलं चढवले की खरंच मंदिर खूप उठावदार दिसतो आणि खूपच सुंदर दिसतो. त्यानंतर हा जो टॉप मी वेअर केला ना हा सुद्धा मी FC रोडवरनं घेऊन आली होती. मी पर्सनली विंटरसाठी हे कपडे घेऊन आली आहे, कारण माझ्याकडे फुल स्लीव्सचे असे काही टी-शर्ट्स नव्हते आणि ऑनलाईन यायला वेळ होता आणि थोडीफार थंडी तर पडलीच होती. म्हणून मी म्हटलं चला आपण चाललोच आहे तर एक दोन टॉप घेऊन येऊ. त्यातलाच हा एक टॉप आहे जो की मी डेली वेअरसाठी म्हणजे वापरणार आहे. चला असो. त्यानंतर छान अशी माझी देवाची पूजा झाली आणि माझ्याकडे जे जुने फुलं होते ना ते मी टाकून नाही दिले. मी म्हटलं त्याच्याने आजूबाजूचं जे देव आहे ते सजवता येईल आपल्याला, म्हणून मी समोर 3-4 फुलं आणि वर वगैरे 1-2 फुलं त्याची ठेवली होती. आता झालं असं आहे ना, जेव्हापासून हे मंदिर आलं आहे ना तेव्हापासून आतमध्ये मी दिवा लावते, कारण बाहेर जर दिवा लावला की अव्यूचा हात पुरतो आणि तो ओढायला बघतो, म्हणून मी ते आतमध्ये लावते. तर त्याच्यामुळे ते वरचं जे आहे ना ते काळं काळं होतं आहे, तर ते मला छान नाही वाटत. तसं मी ते क्लीन करत राहते पण तरीसुद्धा ते छान नाही वाटत. आता अव्यू आत खेळत होता पण आई बाहेर आली म्हणून बाळाला पण बाहेर यायचं होतं आणि तो इथे आता उन्हामध्ये मस्त त्याची कार खेळतो आहे. आता बघा माझ्या बाळाची नवीन शैतानी. आजीनी जस्ट म्हणजे मावशी येऊन गेलेले, झाडू पोछा करून गेलेले, तर आम्हाला जी शटक आहे ती उचलून घ्यावं लागते. आता ती टाकायला गेली आणि माझं बाळ मध्येच जाऊन बसलं की नको तू टाकू नको, मी इथे खेळते. त्याला ना एकदम छोटंसं रूमसारखं ते वाटत होतं आणि तो एवढा वेळ तसंच खेळत होता. आणि जसं आजीने हात खाली सोडला ना तसं रडायला लागत होता आणि म्हणत होता की नाही तू वरच उचलून ठेव, मला छान वाटतं तिथे खेळायला. तर मी ना वरच्या आंटीकडनं जाऊन आले. मी त्यांना काही कपडे माझे अल्टरेशनसाठी दिले पण ते अजूनही त्यांनी काही केले नाही, पण मी आता जाऊन आली. आणि हा प्रीतमचा पॅन्ट आहे, आम्ही आता FC रोडवरनं घेऊन आलेलो. चांगल्या क्वालिटीमध्ये आहे, खूप मस्त आहे. आम्हाला हा 450ला एक पडला आहे आणि याची हाईट थोडी जास्ती होती, त्यामुळे मी प्रीतमच्या हिशोबाने हे दोन्ही पण पॅन्ट ना याची असं व्यवस्थित अल्टरेशन करून आणले आहे. आणि आता माझे कपडे घ्यायला मला आज इव्हिनिंगला जायचं आहे. आंटी खूप छान काम करतात, त्यांचं काम पण ना खूप छान असं फिनिशिंगचं असते. चला तर आता मी जाऊन आली आहे. आता मी आणि प्रीतम जेवण करतो. आजीचं जेवण झालं आहे. अव्यूला मी राईसच भरवलं आहे, कारण त्याला थोडंसं जबड्याला लागलं आणि त्याला रक्त पण लागलं थोडं. खूप जोरात रडत होता तो. काय रे अव्यू, काय लागलं तुला? सांग, इथे लागलं म्हणून सांग. जोरात आला तो आणि त्याला ते स्टीलचं होतं ते त्याला जबड्याला लागलं आणि ते रक्त व्हायला लागलं. थोडं शांत केलं त्याला आणि जेवण भरवलं. पण आज मी फक्त त्याला वरण भात दिलं, कारण चपाती त्याला दिलं असं त्याला चावावं लागलं असतं आणि त्याला थोडा त्रास झाला असता, म्हणून मी फक्त त्याला वरण भात दिलं आहे. आणि बघा कशी मस्ती करतोय. चला मी तुम्हाला एक वस्तू दाखवते. प्रीतम अव्यूसाठी काही कपडे मागवले आहे. हे कपडे तसं मी खूप स्पेशल रिझनसाठी मागवले आहे, ते तुम्हाला पुढे कळेल. पुढे म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे कळेल. तर हे असे कपडे मी मागवले आहे.
हुडी टाईप मागवले आहे आणि हे सेट्स मागवले आहेत, असे 2 मागवले आहे, एक लाईट कलर आणि एक डार्क कलर, तुम्ही बघू शकत असाल. आणि अव्यूने हे सगळं इथे फेकलं आहे. आतापर्यंत व्यवस्थित होतं, याची जेव्हा चिडचिड होते ना हा असाच करतो. ओके सो आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे 23rd ऑफ जानेवारी टू 29th ऑफ जानेवारी. कुठे चाललं आहे सगळं तुमच्याशी सांगेल, पण आता अजून वेळ आहे त्या गोष्टीला. पण हां, जी बेसिक शॉपिंग किंवा तिथे राहताना आम्हाला काही खूप जास्ती गोष्टींची गरज पडणार आहे, तेच फक्त मी बेसिक मागवलं आहे, बाकी सगळं तर घरचेच आम्ही घेऊन जाणार आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे आता अव्यूची ना बोरनहाण पण आहे. आम्ही 17 किंवा 18 दोनपैकी एक दिवसाला करायचं डिसाईड केलं आहे. त्यासाठी पण आता छान तयारी सुरू करायची आहे. अव्यूसाठी ड्रेस ऑलरेडी त्याच्या आजीने दिलेला आहे, कुर्ता सेट, तोच मी त्याला वेअर करणार आहे. तर त्यासाठी मी ब्लॅक कपडे नाही घेणार आहे. मागल्या वर्षी आम्ही त्याला ब्लॅक घालवलं, पण आता असं वाटते प्रत्येक वर्षी काय त्याला ब्लॅक घालवायचं, म्हणून आता त्याच्या आजीने घेतलेला ड्रेस घालवणार आहे. आणि त्याचबरोबर छान डेकोरेशन करूया. त्यातच माझा हळदी कुंकूचा पण प्रोग्राम होईल, अव्यूची बोरनहाण पण होईल. आणि त्याची प्रिपरेशन मी कसं करणार आहे, माझं काय डोक्यात विचार सुरू आहे, ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. आणि त्याही गोष्टीला मला वाटतं अजूनही 15 दिवस आहेत. तर माझ्याकडे 15 दिवस आहे सगळ्या गोष्टी असेंबल करायला म्हणा किंवा आणून सगळं करायला. आणि त्याचबरोबर लास्ट इयर पण आम्ही खूप मस्त त्याचं बोरनहाण केलेलं. त्यावेळेस माझी मम्मी पण होती, माझी नानी पण होती आणि मला सपोर्ट होता त्यावेळेस. पण यावेळेस तसं मी खुशी आणि निधीला बोलवलं आहे, माझे फ्रेंड्स आहे आणि कझन सिस्टर आहे, तिला बोलवलं आहे. कारण सॅटर्डे संडे बघूनच मी करणार आहे, कारण प्रीतमला पण तेव्हाच सुट्टी असते आणि त्यांनाही तेव्हाच सुट्टी असते. आणि मला मदतीची गरज लागणार आहे, कारण हा बघू शकता तुम्ही 5 मिनटं मी बसले आणि याचे असे काहीतरी कारनामे असते, वरून खाली पळतो, लागतं, उठतो, परत पळतो, असं त्याचं काहीचं चाललेलं असतं. बघा कसा करतोय, म्हणजे सोफा पूर्ण कसा वसूल करून घ्यायचा आहे ते माझ्या बाळाकडनं शिका. प्रॉपर त्याचा वापर माझा बाळच करू शकतो. काय रे अव्यू, लागलं तुला कसं लागलं, कुठे लागलं, इथे लागलं तुला, ओले बापले लागलं रे. झालं. चला तर आता मी आणि प्रीतम जेवण करतो, त्यानंतर तुमच्याशी भेटते. चला इथे मस्त आमचं जेवण झालं आहे. आज मी आलू वांग्याची भाजी बनवली होती, टोमॅटोवाली, खूप टेस्टी वाटते आणि मला नेहमीपासून ही भाजी खूप आवडते. त्यानंतर प्रीतमला कामाला लावलं, 5 मिनटं अव्यूला फिरव म्हणजे तो झोपून जातो आणि आता तो झोपला आहे मस्त निवांत. आणि त्यानंतर ना मला एक स्पेशल वस्तू बनवून घ्यायची होती, जी की मला, प्रीतमला, अव्यूला, आजीला सगळ्यांनाच आवडते आणि इव्हिनिंग स्नॅक्समध्ये कधीतरी मी ही वस्तू बनवत असते. खूपच बेसिक रेसिपी आहे, तुमच्याशी पण शेअर करते. सर्वात आधी ना मी इथे गूळ घेतला आहे, कारण साखरेचा वापर मी खूप कमी करते. गूळ छान असं बारीक बारीक कट करून घेतला आहे. आपली कढई जी असते त्याला छान असं तापवून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून त्याला व्यवस्थित असं मेल्ट होऊ द्यायचं, एकही त्याच्यामध्ये लम्स नको, म्हणजे गूळ व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे. त्यानंतर मी त्यात घातले आहे आपले मुरमुरे, तुम्ही भाजून पण घालू शकता, पण माझे फ्रेश होते त्यामुळे मी डायरेक्टच मुरमुरे घातले. त्यानंतर व्यवस्थित गूळ बरोबर ना त्याला असं मिक्स करून घ्या. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही चिक्कीचा गूळ वापरा, कारण साधा गूळ वापरला तर लाडू बनणार नाही. आणि हाताला आधी पाणी लावा आणि त्यानंतरच लाडू वळवून घ्या. खूप छान लाडू होतात, इव्हिनिंग स्नॅक्समध्ये एकदम परफेक्ट आहे. एक लाडू खाल्ला आणि पाणी पिलं तर खरंच तुमचं गच्च पोट भरेल. अव्यूला तर नेहमी आवडतं बघा, त्याने पहिलेच लाडू पण घेतला, म्हणजे पहिला लाडू झाला की माझा नैवेद्य लाव असं त्याचं नेहमी असते. आणि आजीचंही असंच असते की तू मला काहीही दिलं ना तर सर्वात आधी त्याच्यावर हक्क अव्यूचाच राहील. म्हणजे मी तिला दिलं पण तिचं असं असते की बाळ तू आधी थोडंसं खा, त्याच्यानंतर मी तुझं खाईल. आणि हे नेहमीच आहे तिचं, म्हणजे चहा पण पिईल ना किंवा बिस्किट पण घेईल ना तर आधी ती बाळाला देईल, त्याच्यानंतर ती पिते. आणि माझं असं असते, अगं त्याच्याकडे आहे ऑलरेडी लाडू, तू खा आधी, किंवा तू आधी चहा पी, नंतर त्याला शेवटचा उरलेला थोडासा दे. चला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी आपले जे मुरमुऱ्यांचे लाडू आहे ते बनवा. ते हेल्दी आहे, ॲज वेल एज त्या शुगर नाही आहे, त्यामुळे ते खरंच हेल्दी आहे. ते तुम्ही सुद्धा इव्हिनिंग स्नॅक्समध्ये खाऊ शकता, म्हणजे थोडं स्वीटिश पण असतो आणि त्याचबरोबर हेल्दी पण असतं. तर नॉर्मली इव्हिनिंगमध्ये खूप लोकांना झोपून उठल्यानंतर काहीतरी गोड खायची क्रेविंग होते. मला पर्सनली तसं होते, प्रीतमलाही तसं होते. झोपून उठल्यावर म्हणा किंवा जास्ती काम झाल्यानंतर थोडं स्ट्रेस होतं, तर असं वाटतं काहीतरी गोड खावं म्हणजे थोडी एनर्जी फील होईल. सो हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करू शकता, तर तुम्ही पण ट्राय करा. चला तर आता तुम्हाला हे माझे ओपन हेअर्स दिसत असेल तर हे यासाठी, कारण मी आता स्ट्रेटनिंग करणार आहे. तर हे माझे जे केस आहेत ना, हे माझे रिअल हेअर्स आहे. माझे केस असे काहीसे दिसतात. वॉश केलंय मी, याला मोकळे सुद्धा केलंय, तुम्ही बघू शकता. आता मी रोज म्हणजे जेव्हा कधी वॉश करते ना हेअर्सला तेव्हा मी कंडिशनर वापरते, तेव्हा कुठेतरी माझ्या केसांमधनं हात बाहेर पडतोय. अदरवाईज भयंकर फ्रीझी हेअर्स माझे होतात. एकदा केसात हात गेला की तो निघतच नाही, खूप स्ट्रगल होतं. आणि त्याचबरोबर इथे मला ताणसुद्धा पडतो. सो असे काहीसे माझे हेअर आहेत.
काही लोकांना असे हेअर्स खूप आवडतात. माझ्याच ओळखीत काही लोक आहे जे मला म्हणतात, दीपिका मला तुझे केस खूप आवडते, तू तसेच केस ठेवायचं, तू स्ट्रेट हेअर्स करू नको. पण याच्या मागचे जे स्ट्रगल आहे ते त्याच व्यक्तीला माहिती आहे जी ते केस कॅरी करते आहे. सो आय नो द स्ट्रगल बिहाइंड दिस. दॅट्स वाय मी आता ट्राय करते की वन्स इन अ वीक मी हेअर स्ट्रेट करून घेते. त्यानंतर 8 दिवसपर्यंत मी हेअर वॉश करत नाही बिकॉज ऑफ विंटर आणि थंडी असल्यामुळे मी जास्ती काही हेअर वॉश करत नाही. जेव्हा कधी मला वॉशरूम वगैरे क्लीन करायचं असते त्या दिवशी मी हेअर वॉश करते. अदरवाईज पिरियड्समध्ये जे आपले 5 डेज नंतर एकदा हेअर वॉश होतो तेच. सो चला तर आता मी हेअर स्ट्रेट करते आणि त्याच्यानंतरचा माझा लुक तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही मला नंतर सांगा की तुम्हाला माझे असे हेअर्स आवडतात की तसे हेअर्स आवडतात. चला, स्टे ट्यून्ड. तसं तर डायरेक्ट तुम्हाला माझे स्ट्रेट हेअर्स दाखवायचे होते, पण मध्येच माझं बाळ आलं आणि त्याचं असं होतं की आई तू काहीही काम करत असेल तरीही चालेल, पण तू ना मला तुझ्या गोदीमध्येच घेऊन बस. आणि त्यासाठीच त्याची एवढी धडपड चालली होती. शेवटी मला त्याला गोदीमध्ये घेऊन बसावं लागलं, 5 मिनटं त्याच्याशी खेळावं लागलं आणि त्यानंतर मग मी माझे जे बाकीचे हेअर्स आहे ते स्ट्रेट केले. नॉर्मली मी अशीच हेअर स्ट्रेट करते, थोडे थोडे पार्ट्स घेते आणि मग त्याला व्यवस्थित असं स्ट्रेट करून घेते. ओके, सो असा काहीसा माझा लुक दिसतो आफ्टर स्ट्रेटनिंग. पण असं म्हणतात की जास्ती केसांना स्ट्रेट नको करायला, हेअर्स खराब होतात, डॅमेज होतात. अँड दॅट इज ट्रू. माझे हेअर्स थोडे डॅमेज पण व्हायला लागले आहे, पण मी थोडे कट करणारच आहे. मला नॅनोप्लास्टिया करायची खूप जास्ती तीव्र इच्छा आहे, पण माझं मन मानत नाही आहे की माझं डोकं मानत नाही. आय डोंट नो मी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तेही मला कळत नाही आहे. पण बघूया ते करता येईल की नाही येईल. पण हां, आता सध्या मी माझ्या केसांमुळे थोडी फ्रस्ट्रेट होती, त्यामुळे मी नॉर्मली आपलं शॅम्पू कंडिशनर करून दिवसभर चांगलं व्यवस्थित सुकवून इव्हिनिंगपर्यंत हेअर स्ट्रेट करून घेते आणि हे असे हेअर्स छान माझे आठवडाभर राहतात. चला तर आता माझे हेअर स्ट्रेट झाले आहेत. आमचा चहा पण झाला आहे, म्हणजे आजीचा चहा झाला आहे. मी पटकन चहा पिते आणि त्यानंतर आपण अव्यूला घेऊन खाली जाऊ, कारण त्याची प्ले करायची जी टायमिंग आहे, प्ले करायचा जो टाईम आहे तो आता सुरू झाला आहे आणि त्याचं चाललं आहे की बाहेर जायचं आहे. तर आता मी त्याला फक्त सायकलवर नाही फिरवत, तर मी त्याच्यासाठी बॅट बॉल पण घेऊन जाते आणि मी त्याच्याशी खेळते. चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला, आपण अव्यूबरोबर बॅट बॉल खेळूया. चला तर छान असे हेअर स्ट्रेट झाले, पण ऑब्व्हियसली मी पूर्ण वेळ तर काही केस ओपन ठेवू शकत नाही, कारण अवयव वगैरे अंगावर येतो आणि मग तो इझिली माझी केस ओढून घेतो मस्त आणि खूप एन्जॉय करतो. आता बघा मी म्हणजे आजी जस्ट खाली गेलेली, आजी मला सांगून गेलेली की मी खाली चालली आहे. तर मी म्हटलं हां आजी मी 2 मिनिटातच येते माझा व्हिडिओ कंप्लीट करून. आणि मी बाहेर आले तर बघा यांनी हा डबा काढला, माझ्या पिठाचा डबा आहे. जेव्हा कधी मी चपात्या करते तर वेगळं पीठ ठेवते आणि याने पिठाच्या डब्याशी सगळं खेळून सगळं घाण करून परत मला आज जी चटई आहे ती क्लीन करावं लागणार आहे. आणि एवढ्यातच थांबला नाही तो, त्याला आजच ही जी त्याला जबड्याला लागलेलं झालेलं ना ते ह्याच चाळणीमुळे झालेलं. ही माझी चहा गाळायची चाळणी आहे आणि त्याला लागलेलं तरीसुद्धा तो आज परत घेऊन आला. आणि त्याचं असं होतं की आई पण ना असं चाळते, पण तिची चाळणी मोठी असते ती मला माहिती नाही कुठे आहे, म्हणून मी ही छोटी चाळणी आणली आणि याच्याबरोबर तो कंटिन्यू खेळत होता. मला भीती होती की परत त्याला लागायला नको. एवढं पीठ तर त्याने घालवलंच, बट इट्स ओके, म्हणजे तरी प्ले केलं. स्क्रीन टाईम नव्हता, त्याचं प्लेइंग टाईम होतं, दॅट इज ओके. बट असं वाटतं वेस्टेज होतं, बट इट्स ओके. आता त्यानंतर आम्हाला खाली जायचं होतं, पण अव्यूनी काही सपोर्ट नाही केला मला खाली जाण्यासाठी, कारण मला ते सगळं क्लीन करायला झाडू मारायला खूप वेळ गेला. त्यानंतर लगेच वेळ झाली होती ती म्हणजे दिवाबाती करायची. तर मी देवाजवळ छान दिवा लावून घेतला आणि आता अव्यूचं चाललं आहे. ही जी डबी दिसते आहे तुम्हाला पिवळ्या कलरची, अष्टगंध आहे त्यामध्ये, त्याला तीच डबी आहे आणि ती डबी हवी आहे. आणि त्याबरोबर त्याला ती बंद नको, ती त्याला ओपन करून हवी आहे. त्यासाठीच त्याचं इथे खूप रडगाणं चाललं होतं. तुळशीपुढे पण छान अशी अगरबत्ती लावून घेतली, कारण दिवा लावला की तो विझून जातो. आणि आई बाबा तर मला हे काही देणार नाही, म्हणून आम्ही आजीच्या मागे लागलो, कारण सगळे लाड पुरवणारी आमच्याकडे फक्त आजी आहे. मम्मी पप्पा नेहमीच नाही म्हणते आणि त्यानंतर मला गप्प राहावं लागते, म्हणून आजीच्या मागे लागतो. त्यानंतर इथे ड्रॉवर होता आमचं, ज्यात आम्ही कीज वगैरे ठेवायचो. आणि अव्यूने ते इतक्या जोरात त्या दिवशी ओढलं की ते सगळं तुटून गेलं आणि त्याने काढून टाकलं. आणि आता तेवढ्यातच तो थांबला नाही, आता त्याला माझ्या ट्रायपॉडशी पण खेळायचं आहे. तू आधी मोबाईल काढ आणि मला ट्रायपॉड खेळायला दे, असा त्याचा हट्ट होता. आता मी जस्ट 2 मिनटं बाहेर आली आणि बघा आम्ही ना मोस्ट ऑफ टाईम आमचा जो गॅलरीचा डोर आहे तो बंदच ठेवतो. पण आता मला कारण पाणी टाकून घ्यायचं होतं, मी संध्याकाळी आणि सकाळी असं जे तांदळाचं पाणी आहे तेच घालत असते. अर्धा ग्लास वगैरे घालते, जास्ती काही घालत नाही, कारण अव्यू इथे अधूनमधून येऊन खेळतो आणि मग ते पायाखालून पाणी वगैरे जातं म्हणून. तर आता तेच पाणी घालायला मी आली होती. तर अव्यूचं असं होतं की अरे बाबा आईने पाणी घातलं, तू का स्प्रे नाही करत आहे, हे आपलं काम आहे, चला करूया. आणि दोघंही मस्त मज्जा करत करत ते काम त्यांनी त्यांचं फिनिश केलं. आता चला, आता मी लाडू केले होते माझे फ्रेशच आहे मुरमुरे, तर मी म्हटलं चल डब्यात पण भरून घेते, कारण म्हणजे
एवढे तर सगळे काही डब्यात मावत नाही, पण अर्धे मी भरून ठेवते पटकन अव्यूला थोडंसं द्यायला बरं पडतं, कारण परत परत ते प्लास्टिक काढा. आणि माझ्याकडे याच्यासाठी वेगळा टब आहे ज्यामध्ये मी सगळं स्टोअर करून ठेवते. ते परत परत काढण्यात तेवढं पॉसिबल होत नाही नेहमी, म्हणून मी याच्यात हा जो मोठा माझा डबा आहे त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असं मुरमुरे काढून ठेवते आणि त्यानंतर उरलेले मुरमुरे त्याच याच्यात प्लास्टिकमध्येच व्यवस्थित असे रॅप करून ठेवते. आणि हां, एक गोष्ट आमच्याकडे ना, म्हणजे मुरमुरे आम्ही खातो, मोस्ट ऑफ टाईम खातो, ही खूप चांगली गोष्ट पण आहे, हेल्दी पण आहे. इन्स्टेड ऑफ दुसरं तिसरं चौथं काही खाण्यापेक्षा तुम्ही मुरमुऱ्याचे लाडू किंवा मुरमुऱ्याची भेळ नेहमी प्रेफर करू शकता. आता कारण आम्ही आज खाली नाही गेलो वॉकला, बॅटबॉल नाही खेळलो, म्हणून आम्ही आता मी प्रीतम अव्यू इथे बॅटबॉल खेळत होतो. आम्ही दोघं बॅटबॉल खेळत होतो आणि अव्यू आमचा फिल्डिंग करत होता. बॉल कुठेही काही गेलं तर दे आई, मी आणते, मी काढते, तू हात नको लावू, असं त्याचा काहीतरी जेस्चर होता. आणि आम्ही खूप मस्ती केली, खूप मस्ती केली. आमचा फक्त एकच टार्गेट होता की टीव्हीला नको लागायला आणि आजीला नको लागायला, पण तरीसुद्धा आजीला ते लागत होते. मग मी आजीला म्हटलं की माय तू इथनं उठ आणि थोडंसं अपोजिट साईडला बस, कारण माझा जो बॉल आहे ना तो डायरेक्ट तुझ्याकडेच येतो आहे परत परत. सो आम्ही असं पण घरी खेळतो, कार्ड्स खेळतो अव्यू बरोबर, भरपूर काही गेम्स आम्ही इंडोअरसुद्धा खेळत असतो आणि खूप मज्जा येते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर असं काहीसं आजचं माझं मेन्यू होतं, मिक्स व्हेज बनवलं होतं, थोडे पापड तळले होते, कारण तरी खूप काहीतरी चांगलं खायची क्रेविंग होती. अव्यूला प्रॉपर जेवण मी ऑलरेडी भरवलं आहे. आणि आता त्यानंतर आमच्या जेवणाची वेळ आहे, तर आम्ही पण छान असं जेवण करून घेतलं. मी, आजी, प्रीतमने वगैरे. अव्यूला थोडंफार खेळायला दिलं. त्यानंतर प्रीतम बोलला की जर चॉकलेट खाऊ, काहीतरी गोड खायची क्रेविंग होते. तर हा पानचा चॉकलेट आमचा 1 जानेवारीचा आहे, जेव्हा मी घेऊन आली होती सरप्राईज म्हणून. तो आम्ही एन्जॉय केला आणि असा काहीसा होता आजचा मस्त दिवस. चला भेटूया.